नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती व इंडिया आघाडीच्या वतीनं भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. हे विधेयक घटनाविरोधी असून लोकशाहीस बाधक आहे. राज्यभरातून या विधेयकाविरोधात तब्बल 13,000 हरकती दाखल झाल्या. त्यापैकी 9,500 हरकतींमध्ये विधेयक रद्द करण्याची मागणी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विरोध डावलून सरकारने बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर केला, असा आरोप यावेळी करण्यात आला. या कायद्यातील तरतुदी पाहता शांततामय मोर्चे, धरणे, उपोषण, सरकारी धोरणांवरील टीका, समाज माध्यमांवरील संदेश देखील बेकायदेशीर ठरवले जाऊ शकतात. त्यामुळे कामगार, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, पर्यावरण संरक्षक अशा सर्व घटनांना बेकायदेशीर घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा व कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा धोका निर्माण होणार असल्याचं आज देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड विरोध करण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आणि त्याचं यथार्थ शक्ती प्रदर्शन आज आम्ही सुरुवातीला केलेलं आहे. इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व एकत्रित आहोत. हे समोर परभणीच्या लोकांसमोर, महाराष्ट्रासमोर आम्ही स्पष्टपणे दिसतो आणि ही लढाई आम्ही अंतिम लढाई म्हणून लढणार आहोत. अशा प्रकारचं लोकशाहीवर मारा करणारा, आंदोलनाला चिरडणारं आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणारं आणि त्याच्यात ॲपील प्रोव्हिजन नाही, म्हणजे इतर कायद्यापेक्षा हा अत्यंत वाईट कायदा. एकदा त्यांनी जेलमध्ये टाकलं तर त्याच्याविरुद्ध कोणत्याही कोर्टामध्ये ॲपील करता येत नाही. म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे आणि हे संविधान ह्या RSSच्या या लोकांना बदलायचं आहे. आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, लोकशाही बदलायची. म्हणून हा लोकशाहीवरचा काळ आहे आणि भारतातले लोकशाही प्रेमी या पद्धतीची चळवळ करतील की फक्त महाराष्ट्रातली एवढी चिंता घ्यावी की त्यांचा नेपाळ होणे. जे लोक आंदोलन करतात त्या लोकांना आंदोलनापासून वंचित ठेवायचा, त्यांना कोंडीत ठेवून, जसा उत्तर प्रदेशमध्ये, जसा दुसरे प्रदेशात सर्वसामान्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अत्याचार करून लोकांना गैरजमानती प्रक्रियेमध्ये अटक करून त्यांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही. त्यांनी जर या प्रक्रियेमध्ये कोणाला अरेस्ट केल्या, याचा गिरफ्तारी केली तर त्याला कधी ते न्यायालयात हजर करतील त्यांनाच माहीत आहे. त्या हिशोबाने हे जन आंदोलन रोखण्याचा, मागणी करण्याचा आमचा जे अधिकार आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वसामान्य लोकांना कोंडी करून सर्वसामान्य लोकांची जे भूमिका आहे आपले मत मागण्याची, आपली मागणी करण्याची, त्याला दाबण्याचा हे प्रयत्न करत आहे. हे प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि हे जनसुरक्षा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.